हाय यूट्यूब फॅमिली, वेलकम टू द मराठी डॉक्टर शो. आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत. डोळ्यांची काळजी कशी घ्यावी, तेही वय वाढत असताना. उन्हाळा आलाय, पण डोळ्यांचं रक्षण आपण खरंच करत आहोत का? आज आपण डोळ्यांच्या आरोग्याबद्दल बोलणार आहोत, विशेषतः उन्हाळ्यातील धोका आणि वयप्रत्व घ्यायची काळजी यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. आपल्याकडे ज्या विषयावर आधारित काही वैद्यकीय नोंदी आणि संशोधन आहे, ज्यावर आपण सविस्तर बोलू. आज आपल्यासोबत आहेत आपले डोळ्यांचे आरोग्य तज्ज्ञ. चला तर मग डॉक्टर, सुरुवात करूया. डोळ्यांचं वयानुसार कमजोर होणं हे खरंच टाळता येतं का? हो, बघा, वय वाढणं आपण थांबवू शकत नाही, पण योग्य काळजी घेतली तर डोळ्यांचं आरोग्य नक्कीच जास्त काळ चांगलं ठेवता येतं. अनेक समस्या टाळता येतात किंवा त्यांचं प्रमाण कमी करता येतं. सुरुवात करूया एका अगदी कॉमन गोष्टीपासून, सूर्यप्रकाश. उन्हाळ्यात आपण बाहेर पडतोच. या सूर्यकिरणांपासून डोळे कसे वाचवायचे? हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे सूर्याची जी अतिनील किरणं असतात, UV रेज, ती केवळ त्वचेसाठी नाही तर डोळ्यांसाठी सुद्धा हानिकारक आहेत. अच्छा. यामुळे काय होतं, मोतीबिंदू लवकर होऊ शकतो, मॅक्युलर डिजनरेशनचा धोका वाढतो आणि अगदी म्हणजे डोळ्यांचा कर्करोग सुद्धा होऊ शकतो. अरे बापरे. म्हणूनच मग सनग्लासेस वापरायला हवेत. आता दुसरी मोठी गोष्ट जी आजकाल खूप वाढली आहे, स्क्रीन टाईम. मोबाईल, लॅपटॉप या रोजच्या स्क्रीनसमोर बसल्याने डोळ्यांवर काय परिणाम होतो? स्क्रीन टाईमचा परिणाम म्हणजे खूप कॉमन झालाय आता. त्याला डिजिटल आय स्ट्रेन किंवा कम्प्युटर व्हिजन सिंड्रोम म्हणतात. यात काय होतं, डोळे कोरडे होतात, खाज सुटते किंवा पाणी येतं, नजर अंधुक होते, डोकेदुखी सुरू होते, मान खांदे दुखतात. खूप जणांना हा त्रास होतो. हो, अगदी. माझ्या ओळखीतही बरेच जण सांगतात हे. मग यावर उपाय काय? तो 20-20-20 नियम काय आहे नेमका? हो, तो एक सोपा आणि प्रभावी नियम आहे. दर 20 मिनिटांनी स्क्रीनवरून नजर बाजूला घ्यायची. ओके. आणि किमान 20 फूट दूर असलेल्या कुठल्याही वस्तूवर 20 सेकंदांसाठी बघायचं. फक्त 20 सेकंद? हो, एवढंसं केलं तरी डोळ्यांच्या स्नायूंना आराम मिळतो आणि ताण कमी होतो. हे अगदी सहज करता येतं. गरज वाटल्यास अलार्म लावून ठेवावा. अच्छा. आणि हा नियम फक्त स्क्रीनसाठीच आहे की पुस्तक वाचताना वगैरे पण लागू होतो? कारण जास्त वेळ वाचल्याने पण त्रास होतो म्हणतात. अगदी बरोबर. जास्त वेळ कोणतीही गोष्ट अगदी जवळून बघितली, अगदी पुस्तक वाचताना सुद्धा, तरी डोळ्यांवर ताण येतो. यातून मायोपिया वाढण्याचा धोका असतो. म्हणजे जवळचं स्पष्ट दिसतं पण दूरचं अंधुक दिसू लागतं. त्यामुळे पुस्तक वाचताना सुद्धा हा 20-20-20 नियम वापरायला हरकत नाही. मध्ये मध्ये ब्रेक घेणं महत्वाचं आहे. आता थोडं शारीरिक आरोग्याबद्दल बोलूया. म्हणजे आपलं एकूण आरोग्य आणि व्यायाम याचा डोळ्यांवर काही परिणाम होतो का? हो, नक्कीच. नियमित व्यायामाचे डोळ्यांसाठी खूप फायदे आहेत. व्यायामामुळे काय होतं की शरीरातला रक्तप्रवाह सुधारतो. अच्छा. आणि यात डोळ्यांच्या ज्या बारीक रक्तवाहिन्या आहेत त्यांच्यातलाही रक्तप्रवाह सुधारतो. यामुळे ग्लॉकोमा म्हणजे डोळ्यांचा वाढलेला दाब किंवा डायबेटिक रेटिनोपॅथी जी मधुमेहामुळे होते, अशा आजारांचा धोका कमी होतो. ओके. म्हणजे किती व्यायाम करायला हवा साधारणपणे? CDCची शिफारस आहे की आठवड्यातून किमान 150 मिनिटं मध्यम तीव्रतेची एरोबिक ॲक्टिव्हिटी म्हणजे चालणं, जॉगिंग, सायकलिंग वगैरे, आणि 2 दिवस स्नायूंसाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग. हां. आणि घरात किंवा ऑफिसमध्ये बसून करणारे काही सोपे डोळ्यांचे व्यायाम असतात का? हो, छोटे व्यायाम आहेत की. डोळे काही सेकंड घट्ट मिटून उघडणे किंवा नजर वर खाली, डावी उजवीकडे फिरवणे किंवा गोलाकार फिरवणे, याने डोळ्यांचे स्नायू रिलॅक्स होतात. अच्छा. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे शक्य असेल तेव्हा घराबाहेर नैसर्गिक प्रकाशात वेळ घालवणं. काही अभ्यासांनुसार त्याने मुलांमध्ये आणि प्रौढांमध्ये सुद्धा मायोपियाचा धोका कमी होतो. बागेत फिरणं, खेळणं वगैरे. पण मग बाहेर जाताना सनग्लासेस परत वापरायचे? हो, ऊन असेल तर सनग्लासेस नक्की वापरावेत. बरं. आता येऊया आहाराकडे. डोळ्यांना पोषण देण्यासाठी कोणते पदार्थ फायदेशीर आहेत? म्हणजे आपल्या रोजच्या जेवणातले कोणते पदार्थ मदत करू शकतात? हो, आहार खूप महत्वाचा आहे. डोळ्यांच्या आरोग्यासाठी काही विशिष्ट व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स आवश्यक आहेत. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर व्हिटॅमिन A, C, E, बीटा कॅरोटीन, ओमेगा-3 फॅटी ॲसिड, ल्युटीन, झेक्सॅन्थिन आणि झिंक. बापरे, एवढी मोठी लिस्ट! हे सगळं कशातून मिळतं? घाबरू नका, हे आपल्या रोजच्या आहारात सहज मिळू शकतं. व्हिटॅमिन A साठी गाजर, रताळी, आंबे, पपई. व्हिटॅमिन C साठी संत्री, लिंबू, पेरू, टोमॅटो, शिमला मिरची. व्हिटॅमिन E साठी बदाम, शेंगदाणे, सूर्यफुलाच्या बिया. ओमेगा-3 साठी जवस, अक्रोड,
आणि मांसाहारी असाल तर सॅल्मन, ट्यूनासारखे मासे. ल्युटीन आणि झेक्सॅन्थिनसाठी पालक, ब्रोकोली, अंडी, मटार. आणि झिंकसाठी कडधान्य जसं की घेवडा, राजमा किंवा मांस आणि कोंबडी. वाह, म्हणजे आपल्या ताटातलेच पदार्थ आहेत हे बरेचसे. अगदी. संतुलित आहार घेतला की हे घटक मिळतात. हे डोळ्यांच्या पेशींचं संरक्षण करतात, जळजळ कमी करतात आणि एजिंगमुळे होणारे बदल थोडे थांबवतात. आता काही सवयींबद्दल बोलूया ज्या टाळायला हव्यात. एक म्हणजे धूम्रपान. त्याचा डोळ्यांवर काय परिणाम होतो? धूम्रपान हे डोळ्यांसाठी अत्यंत धोकादायक आहे. अभ्यासात असं स्पष्ट झालंय की धूम्रपान करणाऱ्यांना मोतीबिंदू आणि एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन म्हणजे AMD होण्याचा धोका इतरांपेक्षा 2 ते 4 पट जास्त असतो. इतका जास्त? हो. इतकंच नाही तर ग्लॉकोमा, डायबेटिक रेटिनोपॅथी, थायरॉइड आय डिसीज अशा अनेक समस्यांशी त्याचा संबंध जोडला गेलाय. त्यामुळे डोळ्यांसाठी धूम्रपान सोडणं खूप गरजेचं आहे. हां. आणि दुसरी एक सवय जी बऱ्याच जणांना असते, डोळे चोळणे. त्याने काय होतं? ही सवय खूप वाईट आहे. एकतर आपल्या हातावरचे जंतू सहज डोळ्यात जातात आणि इन्फेक्शन होऊ शकतं. कंजंक्टिव्हायटिस म्हणजे डोळे येणे हे त्यामुळे होऊ शकतं. अच्छा. आणि दुसरं म्हणजे जर जोरजोरात किंवा सवयीने डोळे चोळले तर डोळ्याचा जो पुढचा पारदर्शक पडदा असतो, कॉर्निया, त्याला इजा पोचू शकते. त्याचं शेप बदलू शकतं, ज्यामुळे दृष्टीवर कायमचा परिणाम होऊ शकतो. अरे देवा, मग खाज आली किंवा डोळे कोरडे वाटले तर काय करायचं? त्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने आय ड्रॉप्स किंवा सलाईन वापरणं जास्त सुरक्षित आहे. चोळण्याऐवजी ते वापरा. ठीक आहे. आता शेवटचा मुद्दा, स्वच्छतेबद्दल. विशेषतः जे कॉन्टॅक्ट लेन्स वापरतात किंवा मेकअप करतात त्यांनी काय काळजी घ्यावी? सगळ्यात बेसिक आणि महत्वाचं, डोळ्यांना किंवा चेहऱ्याला हात लावण्यापूर्वी हात स्वच्छ साबणाने धुणे. हो. कॉन्टॅक्ट लेन्स घालताना किंवा काढताना हे अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर कॉर्नियाला इन्फेक्शन होऊन गंभीर त्रास होऊ शकतो. आणि मेकअपचं काय? मेकअपबद्दल बोलायचं झाल्यास रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यांचा मेकअप पूर्णपणे काढणं खूप महत्वाचं आहे. का? त्याने काय होतं? मेकअपचे कण डोळ्यात जाऊ शकतात किंवा पापण्यांच्या मुळाशी असलेल्या तेल ग्रंथी बंद होऊ शकतात. यातून ब्लेफेरायटिस म्हणजे पापण्यांना सूज येणे असा त्रास होऊ शकतो. अच्छा. वापरावेत. मेकअप कुणाशी शेअर करू नये. विशेषतः डोळ्यांना कधी इन्फेक्शन झालं असेल तर त्यानंतर जुने मेकअप प्रोडक्ट्स वापरू नयेत आणि मेकअपचे ब्रश किंवा स्पंज नियमितपणे स्वच्छ करावेत. अगदी छोट्या पण महत्वाच्या गोष्टी आहेत या. हो. तर आज आपण डोळ्यांची काळजी घेण्यासाठी बऱ्याच महत्वाच्या टिप्स पाहिल्या. यातल्या सगळ्यात महत्वाच्या 2-3 सवय सांगायच्या झाल्या तर उन्हात जाताना चांगलं UV प्रोटेक्शन असलेलं सनग्लासेस वापरणं, स्क्रीन किंवा पुस्तक वाचताना नियमितपणे तो 20-20-20 नियम पाळून ब्रेक घेणं आणि आहारात हिरव्या भाज्या, फळं, सुकामेवा यांचा समावेश करणं. अगदी बरोबर. आणि ज्यांना धूम्रपानाची सवय आहे त्यांनी ती सोडण्याचा विचार खराच करायला हवा. एकदम नाही, पण हळूहळू सुरुवात करावी. छोटे बदल पण महत्वाचे ठरतात. आपण त्वचेसाठी किती काळजी घेतो, सनस्क्रीन लावतो, पण डोळ्यांच्या संरक्षणाचं काय हा विचार आपण करायला हवा. बरोबर आहे. डोळे आहेत तर दृश्य आहे. चला आजपासून आपल्या डोळ्यांची अधिक काळजी घेण्याची एक प्रकारे शपथच घेऊया. धन्यवाद डॉक्टर, खूप छान माहिती दिलीत. आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांनी नक्की पुढच्या एपिसोडसाठी ट्यून इन राहायला विसरू नका. बाय बाय.